मुलं कधीच स्वतःचा त्रास कोणाला सांगत नाही. आणि आता स्वतः कमवतोय ना तर 10 रुपयाचा वडापाव पण खायला पाहिजे 10 टाइम विचार करतो तो मुलगा. आज हा माणूस हा मुलगा आहे भाई, कारमध्ये येऊन इथं झोपलायला घरदार नाही का, याला परिवार नाही का, हा कोणाचा विचार करतोय हो, परिवाराचा विचार करतोय ना. याला कसली गरज पडली, हा घरी जाऊन झोपला असता, पण नाही, याला 2 पैसे कमवूनच घरी जायचंय. जर डिलिव्हरी भेटली नाही, ऑर्डर भेटली नाही ना कोणत्या गोष्टीची, तर मग खाली हात घरी जाय. खाली हात घरी गेला ना तर मग पोरं बाळ येतील जवळ, पप्पा काय खायला आणलं का. या आशेवर तो माणूस इथे झोपलाय कारमध्ये. ऑर्डर मारेल मग घरी जाईल, कळलं. चांगली नाही मुलांची लाईफ, आपण खूप विचार करतो मुलांची लाईफ चांगली आहे. कालच रात्री मी पेट्रोल भरायला गेलतो गोकुळधामला. तिकडे बघतोय बिल्डिंगच्या खाली बाई कम से कम 70 किंवा 60 एवढा वयाचा माणूस होता, बाबाच होते. ते वॉचमॅनची ड्युटी करत होते. बाई तुम्ही विचार करा ना, त्यांचं वय आहे काय ड्युटी करायचं. ते कोणासाठी करत असतील, त्यांच्या घरच्यासाठीच ना, त्यांच्या परिवारासाठीच ना. हीच लाईफ आहे मुलांची, समजलं. आणि मुलं लय खुश आहेत, मुलं खूप खुश आहेत, मुलं खूप आनंदित आहेत. फक्त ते तोंडावरून, आतमधून नाही. जगामध्ये तुम्हाला मुलं फक्त खुशच दिसतील. जर त्यांनी तुम्हाला टेन्शन सांगितलं ना तर तुमच्या हातापायाचे कापतील. मुलं कधीच स्वतःचा त्रास कोणाला सांगत नाही. दिवस रात्र राबतो भाई मुलगा, दिवस रात्र कोणासाठी राबतो. हा सांगा ना, स्वतःसाठी तरी 1 रुपया तरी ठेवत असेल का तो. हा बाहेर काय खात असेल का भाई तो. आई बापांच्या राज्यामध्ये भाई तो मुलगा जो हॉटेलमध्ये जेवत होता आणि आता स्वतः कमवतोय ना तर 10 रुपयाचा वडापाव पण खायला पाहिजे 10 टाइम विचार करतो तो मुलगा. आणि आपल्याला वाटतं मुलाची लाईफ सोपी आहे. मित्रांमध्ये बसल्यावर जेव्हा पोरं बोलतात ना भाई चल इकडे जाऊ तिकडे जाऊ, तर तो पहिला घरातला विचार करतो. जर यांच्यासोबत गेलो माझे 2-3 हजार रुपये खर्च होईल, त्याच्यापेक्षा मी घरात राहतो, मला 2-3 हजार रुपये वाचतील, हा मुलगा विचार करतो. 10 रुपयाची चाय सुद्धा पहिला तो 10 टाइम विचार करतो आणि पिऊ का नको. स्वतः कमवून सुद्धा 10 रुपयाची चाय नाही पिऊ शकत, 10 रुपयाचा वडापाव नाही खाऊ शकत का, सांगा ना. आणि आपण बोलतो मुलांची लाईफ सोपी आहे. बाहेर जर फिरला तर घरच्यांना वाटत असेल बाहेर दुनियावर काही खाऊन येत असेल, पण त्यांना काय माहिती आहे घराला विचार करतो. बाहेरची दुनियादारीमध्ये मुलगा काय करतो, कसा वागतो, कसा राहतो हे नाही माहिती कोणाला. स्वतःच्या पोटाला किती मारत असेल हे नाही माहिती कोणाला. सुटले धागे उरले मागे उसासे सुनो काळजाचे.